पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड भारतातील पहिली आणि एकमेव महिला नेतृत्वाखालील राज्यस्तरीय नोडल संस्था तसेच महिला नेतृत्वाखालील शेतकरी उत्पादक कंपन्यांचा महासंघ। अध्यक्षा डॉक्टर भाग्यश्री टिळेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आजपर्यंत 172 हून अधिक महिला नेतृत्वाखालील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उभारणीस चालना मिळाली आहे। आज पृथाशक्तीनं महाराष्ट्रभर 172 हून अधिक महिला नेतृत्वाखालील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेत मोलाचं योगदान दिले। या माध्यमातून 900 हून अधिक महिला संचालिका घडल्या आहेत। महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये विस्तारलेल्या कार्यामुळे 9.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पृथाशक्ती पोहोचली असून 1.5 लाखांहून अधिक सभासद शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणलाय। पृथाशक्तीच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे। जानेवारी 2024 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित समृद्धी पोर्टलच्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमित शहा यांच्या हस्ते पृथाशक्तीचा सन्मान करण्यात आला। तसेच सहकार मंत्रालयाच्या सहकार से समृद्धी 2025 उपक्रमांतर्गत नाफेडद्वारे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पृथाशक्तीच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला। आज पृथाशक्तीच्या माध्यमातून कांदा, डाळी आणि प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांसाठी मिडल ईस्ट आणि साऊथ ईस्ट एशिया खरेदीदारांची भागीदारी निर्माण झाली असून 4 आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यात सुरू आहे। आजची शेती वेगानं बदलत आहे आणि त्यासोबतच अचूक, विश्वासार्ह आणि कृतीयोग्य माहितीची गरजही वाढत आहे। याच उद्देशानं पृथाशक्तीनं विकसित केले किसान कल्याण पोर्टल। शेतकऱ्यांची जमीन धारणा, पीक पद्धती, शिक्षण, डिजिटल सुविधा तसेच सामाजिक आणि आर्थिक माहिती एका सुरक्षित डिजिटल व्यासपीठावर एकत्रित केली जाईल। या माहितीचं विश्लेषण करून लक्ष्याधारित नियोजन, प्रभावी संसाधन व्यवस्थापन आणि मजबूत बाजारपेठ जोडणीसाठी आवश्यक निर्णय घेणं अधिक सुलभ होणार आहे। किसान कल्याण पोर्टलची कार्यपद्धती 3 प्रमुख टप्प्यांमध्ये राबवली जाईल। पहिला टप्पा मूलभूत सर्वेक्षण। यामध्ये गावांची निवड, कृषी तज्ज्ञांच्या शेत भेटी, प्रत्येक गावातील निवडक शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती संकलन आणि आधुनिक डेटा विश्लेषणाच्या साहाय्यानं समस्यांच्या मूळ कारणांचा शोध घेतला जाईल। दुसरा टप्पा उपाययोजनांची अंमलबजावणी। सर्वेक्षणातून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे गरजेनुसार प्रमुख विकास कार्यक्रमांची आखणी केली जाईल। तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं योग्य उपाययोजना निश्चित करून त्या प्रत्यक्ष शेत पातळीवर राबवल्या जातील। तिसरा टप्पा परिणाम मोजणी आणि प्रभाव मूल्यांकन। कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण करून झालेल्या बदलांचं मोजमाप केले जाईल। त्यातून सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणामांचं विश्लेषण, CSR प्रभाव अहवाल, महिला सहभाग निर्देशांक आणि कार्यक्रमाच्या कामगिरीचं मूल्यांकन केले जाईल। यामुळे संसाधनांचं कार्यक्षम नियोजन, शेतकरी केंद्रित विस्तार सेवा, मजबूत बाजारपेठ जोडणी, प्रभावी खरेदी व पुरवठा साखळी व्यवस्थापन तसेच शाश्वत कृषी मूल्य साखळीची निर्मिती शक्य होईल। भविष्यात किसान कल्याण पोर्टलमध्ये AI इंटेलिजन्स आधारित पीक सल्ला, रिअल टाइम बाजारभाव, हवामानावर आधारित निर्णय सहाय्य, माती आरोग्य विश्लेषण आणि रेसिड्यू टेस्टिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। ग्लोबल ॲग्री प्रॅक्टिसेसचा अवलंब करून भारतीय कृषी उत्पादनांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी सुसंगत ठेवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। यामुळे शेतकरी अधिक माहितीपूर्ण निर्णय घेतील, उत्पादनाची गुणवत्ता वाढेल आणि उत्पन्नातही वाढ होईल। माहितीपासून बुद्धिमत्तेकडे, बुद्धिमत्तेपासून कृतीकडे आणि कृतीपासून शाश्वत विकासाकडे हीच किसान कल्याण पोर्टलची वाटचाल आहे। महिला सक्षमीकरणातून सक्षम शेती, सक्षम बाजारपेठ आणि सक्षम भविष्य घडवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, संस्था, उद्योग आणि गुंतवणूकदार यांना एका सक्षम व्यासपीठावर जोडणारा हा परिवर्तनाचा प्रवास आहे।